बाळा, काही वेळा जीवन असं वाटतं ना की सगळं संपलंय, आपल्याला कोणी समजत नाही, कष्ट करूनही फळ मिळत नाही, मन थकून जातं, आत्मविश्वास हरवतो आणि आपण देवाकडे म्हणतो, माझं काही होईल का स्वामी? पण बाळा, स्वामी समर्थ सांगतात, हरवलेलं पुन्हा सापडतं जर तू थांबला नाहीस तर. स्वामी समर्थांनी कधीही चमत्कार सांगितले नाहीत, त्यांनी सांगितलं कर्म करा. त्यांच्या प्रत्येक वचनात जीवनाचं तत्त्व दडलं आहे. स्वामी महाराज आपल्याला पहिली शिकवण देतात, काळजी करू नकोस, करायला लाग. जर भीतीने थांबलास तर संकट वाढतात, पण जर विश्वासाने चालू लागलास तर स्वामी स्वतः मार्ग दाखवतात. दुसरी शिकवण, जे घडलं ते चांगल्यासाठीच. एखादी गोष्ट तुटली, नोकरी गेली, नातं मोडलं, पण बाळा, देव तुटत नाही, फक्त दिशा बदलतो. तिसरी शिकवण, विश्वास ठेवा, प्रयत्न करा, प्रयत्न सोडू नका. स्वामींचं नाम घेताना मन स्थिर करा, पण त्याच वेळी तुमच्या कामात प्रामाणिक राहा. विश्वास अधिक प्रयत्न याचंच उत्तर म्हणजे चमत्कार. एका शेतकऱ्याला दरवर्षी पिकाचं नुकसान व्हायचं. तो दररोज स्वामींना प्रार्थना करायचा, महाराज काहीतरी करा. एक दिवस त्याने स्वतःचा दृष्टिकोन बदलला. त्याने जुनी शेती पद्धत सोडून नवीन पद्धत वापरली, मेहनत वाढवली आणि मग काय, त्या वर्षी योगायोगाने चांगला पाऊस पण झाला आणि पीकही जोरदार आलं. तो म्हणाला, स्वामींनी चमत्कार केला, पण खरं सांगायचं तर चमत्कार त्यानेच केला होता, स्वामींवर विश्वास ठेवून आणि स्वतःला बदलून. बाळा, आयुष्यात वादळं येणारच, पण लक्षात ठेव, स्वामी समर्थ कधीच सोडित नाही. फक्त पाहतात की तू प्रयत्न करतोस का नाही. म्हणून जेव्हा मन खचतं तेव्हा डोळे मिटून इतकंच म्हण, अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आणि विश्वास ठेव, स्वामी समर्थांचे सामर्थ्यशाली हात तुझ्या पाठीशी आहेत. जर तुला विश्वास आहे की स्वामी समर्थ महाराज आजही प्रत्येक भक्ताच्या आयुष्यात मार्ग दाखवतात, तर या व्हिडिओला एकदा शेअर कर. कदाचित कोणाचं जीवन यामुळे बदलू शकेल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.